मी नंतर ह्याचं काय होतं ना, याच्यामुळे काय होतं ना ते मी पुढे सांगेन, जो मला आलेला अनुभव आहे. ओके, 1 2 3. हा, एवढी लेअर भरलेली आपण आणि ते पूर्ण खाली गेलं. हा, गरमागरम. तर हे तुमच्या समोरच खोलतो मी. आहा, क्या बात है. आज आहे ना, सकाळ सकाळ गेलो मार्केटमध्ये, सकाळीच उठलो आणि मार्केटमध्ये गेलो आणि ना पोपटी बनवण्याचं सामान सर्व घेऊन आलेलो आहे. होय, आपण काय बनवतोय तर आज आपण बनवतोय कुकरमध्ये पोपटी बनवतोय. मी 2 वेळेला अगोदर पोपटी बनवून झालोय. आता आज का पोपटी बनवते, कारण की ना मस्तपैकी ना थंडगार वातावरण झालेलं आहे आणि ना थंडगार वातावरणामध्ये पोपटी खायला मजा येते. ॲक्च्युली पोपटी ही ना शेतावरती मटक्यामध्ये, जे मोठं मटकं असतं तर त्याच्यामध्ये आपण जेव्हा बनवतो, निसर्गरम्य वातावरण असतं आणि त्या वातावरणामध्ये जेव्हा मस्तपैकी शेकोटी लावून आपण ती पोपटी बनवतो, आहा, ते निसर्गात खाणं आहे ना, त्याची जी चव आहे ना ती एकदम बोलतो ना डबल होऊन जातं. घरात तितकीशी मजा नाही येणार गॅसवर कुकरवरती, पण काय करणार, पर्याय नाही आहे ना. तर आज आपण बनवूया कुकरमध्ये पोपटी बनवूया. मी ह्या अगोदर आहे ना 2 वेळेला पोपटी बनवलेली आहे. तर एकदा मी जी घरातच पोपटी बनवली ती पण कुकरमध्ये बनवलेली, पण त्याच्यामध्ये ना काय काय आलेले मला अनुभव आहेत ना, मी तुम्हाला ना पोपटी पुढे बनवू ना आपण तेव्हा मी पूर्ण सांगेन तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला पण जर हे अनुभव आले असतील ना घरी कुकरमध्ये पोपटी बनवताना, तर ते तुम्ही मला अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दुसऱ्यांदा आपण बनवलेली पोपटी ती म्हणजे माझ्या मित्राचं घर आहे बोरिवलीला, तर त्याच्या घराच्या बाहेर ना मस्तपैकी अंगण आहे, मोठं अंगण आहे आणि ना तिथे मस्तपैकी अशी ना झाडं वगैरे आहे आणि तिथे आम्ही ना मस्त शेकोटी वगैरे लावून आहे ना मटक्यामध्ये ती पोपटी बनवलेली. आणि पोपटीसाठी काय काय सामान लागणार आहे आपल्याला, तर ते आता आपण बघूया. चला, पोपटी बनवण्यासाठी आता आपल्याला काय काय गोष्टींची गरज आहे. मी ह्यावेळेला जास्त इन्ग्रेडियंट म्हणजे जास्त काही गोष्टी टाकणार नाहीये, तर बेसिक पद्धतीने म्हणजे ते देखील खायला देखील चांगले वाटतात त्यासाठी. तर सर्वात अगोदर इथे मी चिकन घेतलेलं आहे, तर हे लेग पीस घेऊन आलेलो आहे. इथे आहेत अंडी आहेत, इथे आहे हा ओवा आहे, इथे आहे हे काळं मीठ आहे, इथे आहेत बटाटे आहेत आणि मेन पोपटी ज्यापासून म्हणजे पोपटी अपूर्ण आहे तर ते आहे हे पावट्याच्या शेंगा. आणि दुसरी गोष्ट, आता इथे जेव्हा बसलो ना तर सुगंध इतका भारी येतोय ना, ते ह्या लाल पिशवीतून येते सुगंध, कारण की ह्याच्याशिवाय पोपटी बनू शकत नाही. तर हा आहे भांबोडीचा पाला आणि मी वेदांतला थँक्स बोलतो की त्यांनी माझ्यासाठी हा अलिबागवरून मागवलेला आहे. तर हा भरपूर सारा भांबोडीचा पाला आहे, मस्तपैकी आपण साफ स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवलेला. आणि भांबोडीचा पाला, तर ह्या भांबोडीच्या पाल्याला ना गंगावती वगैरे असं बोललं जातं. नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात नाही जवळचा सीझन असतो म्हणजे पावट्याचा आणि भांबुडीच्या पाल्याचा. तर ह्याला भांबुडी देखील बोललं जातं, गंगावती देखील बोललं जातं. आणि हा कसा शेतावरच्या बांधावर वगैरे कुठेही उपलब्ध असतो, म्हणजे कुठेही आपल्याला मिळतो. आणि याचा सुगंध ना, हा एक औषधी वनस्पती, म्हणजे बोलतो ना आपण जखम वगैरे झाली ना तर त्यासाठी पण ह्याचा रस वगैरे यूज केला जातो. तर हा पाला ह्या पोपटीसाठी अगदी महत्वाचा आहे. म्हणजे बघा ना, एवढासा पाला आहे पण त्याचे गुणधर्म किती आहेत. तर आपल्याकडे आहे हा बांबुडीचा पाला. तर आता आपण काय करूया, पहिला माझ्याकडे आहेत ह्या वालाच्या शेंगा आणि या वटाणे आहेत. त्यानंतर इकडे आहेत हे लेग पीस आहेत जे आपल्याला साफ स्वच्छ करून घ्यायचे. आणि इथे आहे हे बोनलेस चिकन घेऊन आलोय मी, म्हणजे कसं पोपटीसाठी पण उपयोग आलेल आणि संध्याकाळी देखील जेवायला उपयोग आलेल. तर हे बोनलेस चिकन घेऊन आलोय मी. चला, तुम्हाला इन्ग्रेडियंट सगळे दाखवलेले आहेत आणि एवढ्याच आपण गोष्टीमधून बनवणार आहे आपली पोपटी, ते पण कुकरमध्ये. आणि ना हा पोपटीचा ब्लॉग बघताना ना तुम्ही पूर्ण बघा की मी नंतर ह्याचं काय होतं ना, याच्यामुळे काय होतं ना ते मी पुढे सांगेन. जो मला आलेला अनुभव आहे तो मी तुम्हाला पुढे सांगेन. चला, सगळे इन्ग्रेडियंट तुम्हाला दाखवलेले आहेत अगदी बेसिक पद्धतीने, जास्त इन्ग्रेडियंट न वापरता चांगल्या ते चांगल्या प्रकारे आपली पोपटी कशी होईल ते मी ट्राय करतोय. यामध्ये हे बटाटे पण टाकतो मी आणि ही अंडी देखील टाकतो. तर आता आपण ह्या भाज्या धुवूया आणि चिकन वगैरे धुवून ह्याला मॅरिनेट करूया मस्तपैकी. त्यासोबतच ना इथे आहेत केळीची पानं आहेत, तर केळीची पानं देखील आपल्याला पोपटीसाठी लागणार आहेत. तर आपण जसं जसं ब्लॉगमध्ये पुढे जाऊ ना तसं तुम्हाला ना एक एक गोष्ट ना मी व्यवस्थित दाखवेन की आपण प्रत्येक गोष्टीचा वापर कसा करतोय आजच्या ह्या पोपटी बनवण्यासाठी.
चला इथे मस्त की भाज्या, अंडी आणि बटाटे ना मस्तपैकी ना साफ स्वच्छ केलेले आहेत. आता आपण काय करू माहिती काय, हे केळीचं पान आहे माझ्याकडे, तर या केळीच्या पानावर हे काढून घेऊ. आता जेव्हा आपण पावटे वगैरे आता घ्यायला जातो ना, पावटे आणि हे वटाणे, हे एवढं नक्की चेक करा की हे ना ह्याच्यामध्ये दाणे असावे भरलेले. तर त्यामुळे ना ते खायला खूप पोपटीमध्ये ना छान वाटेल तुम्हाला. त्यामुळे ना मी पहिल्यांदा भाजी आहे ना इतकी निवडून घेतली ना, तर मी कधी भाजी निवडून नाही घेत, जसं ते देतील तसंच मी घेऊन यायचो. पण ह्या वेळेला ना पोपटी बनवताना ना मी हे बघा, हे असे दाणे आहेत प्रॉपर, तर हे प्रॉपर दाणे मी असे ना बघून घेतलेत आणि याला चांगला दाणा लागलेला आहे. चला आता आपल्या भाज्या झाल्या स्वच्छ. आपल्याला काय करता, आता चिकन फक्त स्वच्छ करून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करता, चिकन साफ करता. आणि चिकनची तुम्हाला मी पीस दाखवतो. या पीसची साईज बघा कसली भारी आहे ती. ह्या वेळेला मी मुद्दामून हे पीस आणलेले आहेत. त्याची स्किन मस्तपैकी साफ करून झालेली आहे आणि अजून पण याची साईज आहे ना खूप मोठी आहे. हे बघा, आता ह्याला आपण असं व्यवस्थित साफ स्वच्छ करून घेऊ. स्किन काढता काढता माझे नाकेनं आले. चला लेग पीस आपले मस्तपैकी स्वच्छ करून झालेत. आता आपण काय करूया, याला जे कट मारायचे ना ते कट मारून घेऊया असे. आणि नंतर ह्यामध्ये आपल्याला भरायचा आपला मसाला. तर हे बोनलेस देखील आपण ना असं नाही टाकणार आहे अख्खं, तर ह्याला ना आपण काय करू, बारीक करू. म्हणजे कसं मला संध्याकाळी सुद्धा ह्याला मी काय फ्राय वगैरे करू शकतो किंवा ह्याची भाजी वगैरे बनवू शकतो. आणि जर आता आपल्याला पोपटीत टाकायचं असेल ना, तर ह्याला मी मस्तपैकी बारीक देखील करून घेतो. म्हणजे काय संध्याकाळचं पण माझं होईल आणि पोपटीचं काम देखील होईल. म्हणजे दोन्ही कामं एकाच गोष्टीमध्ये होतील, एकाच मॅरिनेटमध्ये होऊन जाईल. चला ह्याला कसं आता कट करून घेऊ. सुरीला धार एक नंबर आहे. हे असे मी बारीक बारीक, मला पीसेस खूप आवडतात, जास्त मोठे नाही आवडत. हे आपण कसे मसाले सगळे बारीक करून घेऊ. याला इथे घेतले मी आलं घेतलंय, लसूण घेतले. आता मी याचे आलं लसणाची पेस्ट बनवतो. चला मस्त, मग घरच्या घरी 2 मिनिटात आलं लसणाची पेस्ट तयार. आता आपण काय करूया, मॅरिनेटची तयारी करायला घेऊया. तर इथे ना मी पहिला टाकतोय मीठ, टाकतोय ही गेली हळद, त्यानंतर हा आहे घरगुती लाल तिखट मसाला, त्यानंतर हे गेलं लिंबू, या लिंबाच्या बिया करायच्या आपल्याला साईडला. त्यानंतर आत्ताच आपण फ्रेश बनवलेल्या घरातली आलं लसणाची पेस्ट. हा सुगंध मस्त येतोय. आता याला छानपैकी मस्तपैकी ना मसाला असा लावून घ्यायचा आहे. मसाला ना मस्तपैकी ना चारी बाजूला ना आपण याला लावून घेते. आपण जे चिरा मारलेला ना ह्याला पण सगळीकडे असा मसाला ना व्यवस्थित मुरला गेला पाहिजे पूर्ण चिकनला. हा मसाल्यांचा सुगंध इतका छान येतोय ना, क्या बात आहे. आलं लसणाची पेस्ट आहे ना त्याचा पण सुगंध खूप छान येतोय. मस्तपैकी ना मसाला ना पूर्ण चिकनला ना व्यवस्थित असा लावायचा आपल्याला. आणि याला ना फ्रीजमध्ये ठेवायचं आहे मॅरिनेट होण्यासाठी. एक अर्धा तास आपण ठेवून देऊया. हा मसाला बघा मस्त छान असा लागलाय सगळीकडे. चला अर्धा तास झालेला आहे आणि आपले चिकन आहेत ना, आणि बोनलेस चिकन आणि हे लेग पीस प्रॉपर असे मॅरिनेट झालेले आहेत. आता आपण काय करू, ह्याच्यावर ना मस्तपैकी अशी कोथिंबीर टाकू. हा कोथिंबीरने आता लुक एकदम मस्त वाटतोय. चला कोथिंबीर वरती टाकली आहे, पण पुन्हा एकदा याला कसं मिक्स करून घेऊया, म्हणजे कोथिंबीर देखील चांगली लागली जाईल याला.
त्याला असं वरच्यावर कापून आहे ना अशा चिरा मारायच्यात, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण आहे ना मसाला आपला भरू शकतो. आता तर तुम्ही इकडे बघतील ना, तर इथे मी पुन्हा आलं लसूण पेस्ट घेतली आहे, हळद घेतली, मीठ घेतलं आणि लाल तिखट मसाला घेतला, घरगुती मसाला. आणि ह्याची पण आपण पेस्ट करून घेणार आहोत आणि आपल्या बटाट्याच्या आत आहे ना ती भरणार आहोत. सेमच पेस्ट आपण बनवून घेतली आहे आणि ना ती अशी आहे ना, हे बटाटे आहेत ना ह्याच्या आतमध्ये ना आपण भरणार आहोत. बटाट्याच्या आतमध्ये असे गेला पाहिजे मसाला प्रॉपर. अशा पद्धतीने आपल्याला बटाटे हे कट करायचे. त्यामुळे कसं बटाटा पण जेव्हा आपण खाऊ ना तेव्हा ना त्याची टेस्ट देखील आहे ना मस्त लागेल आपल्याला. चला, आपल्या इथे बोनलेस चिकन आणि बोनलेस लेग पीस नंतर बटाटे आपले ना सगळे ना मस्त मसाले तयार झालेले आहेत आणि म्हणजे मसाले लावलेले आहेत आपण आणि मस्त यांचं मॅरिनेशन देखील झालेलं आहे. सुगंध पण बघा ना कसला भारी येतोय. आहा, कलर पण मस्त आलेला आहे. आणि इथे घेतलेला आहे मी कुकर. तुम्हाला मी ब्लॉगच्या सुरुवातीलाच म्हणालेलो की तुम्हाला मी एक अशी गोष्ट सांगणार आहे आणि ती तुम्हाला देखील एक्सपिरियन्स झाली आहे का ते सांगा. तर आता आपण काय करतो की ह्या ज्या वालाच्या शेंगा आहेत, पावट्या आहे हा पावटा, आणि आपण हे टाकतो. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण हे जेव्हा नुसतं चिकन टाकतो. तर मागच्या वेळेला जेव्हा मी घरी बनवलेली ना ही पोपटी, तर तेव्हा काय झालेलं माहिती आहे काय, मी पहिला ह्या शेंगा वगैरे टाकल्या, त्यानंतर त्याच्यावरतीच चिकन टाकलं मी. तर ना जेव्हा पोपटी बनली ना, जे पावट्याचं जे हे वरचं साल असते ना, आता आपण वाफवतो वगैरे, तर त्याचं पाणी आहे ना ते हे चिकनमध्ये उतरलेलं आणि त्याच्यामुळे ना त्याची टेस्ट आहे ना बरोबर नव्हती लागत, थोडीशी कडवट लागत होती. तर हा मला आलेला अनुभव आहे. हा तुम्हाला देखील तसा अनुभव आला का? तर त्यासाठी आहे ना मी ह्या वेळेला ना केळीची पानं आणलीत. मग मी केळीच्या पानामध्ये ना हे रॅप करणार आहे, म्हणजे जेणेकरून ना ह्यातलं निघालेलं पाणी आहे ना ते केळीच्या पानावर जाईल, ते चिकनवर येणार नाही. एवढे मी प्रिकॉशन्स घेणार आहे. आणि त्यानंतर बघूया आपली पोपटी जेव्हा पूर्ण बनून तयार होईल तेव्हा ती कशी होते ती. तर आता मी काय करतो, पहिला तर पोपटी बनवायला सुरुवात करण्या अगोदर आहे ना, तर मी पहिला ना हे जे चिकन आहे ना आपले, तर हे ना रॅप करून घेतो ह्या केळीच्या पानामध्ये. तर इथे घेतलं आहे केळीचं पान. आता ह्याला काय आपण कटिंग करून घेऊ. तर इथे हे केळीचं पान आहे, ते केळीच्या पानामध्ये ना आपण हे पीस ठेवूया आणि ना ह्याला ना जसं आपल्याला जमेल ना तसं आपण ह्याला बांधून घेऊ. म्हणजे ह्याची एक पुरचुंडी करून घेऊ. जसं आपल्याला जमेल ना तसं आपण याला ना बांधून घेऊ. चला, इथे मी अशी ही पुरचुंडी बनवून घेतली आहे. तर ही पुरचुंडी या टायमाला कशी जरा जास्त मेहनत लागली का, कारण की तो मागे आलेला एक्सपिरियन्स. त्यामुळे आता ह्याच्यामध्ये कसं आपलं जे चिकन आहे ना ते कसं सेफ राहतं. तर मी आता काय करतो, बाकीच्या ना ह्या पुरचुंड्या बनवून घेतो. चला, लेग पीसच्या आपल्या पुरचुंड्या सगळ्या बांधून झालेल्या आहेत. पण आता ना हे आपलं चिकन आहे, तर हे पण चिकन पण आपण थोडंसं यूज करूया. जास्त यूज करणार नाहीये, थोडंसंच आपण घेणार आहोत. बस चला, आता हे पण ह्याची पण आपण एक पुरचुंडी तयार करून घेऊ. ही अशी आणि ह्याला चांगलं बांधून घेऊ. चला, सर्व गोष्टी रेडी झालेल्या आहेत. पहिला मी लहान कुकर घेतलेला, पण लहान कुकरमध्ये होत नाही, मग शेवटी हा मोठा कुकर घेतला जो आई वापरायची. तर ह्याच्यामध्ये आपण ना पहिला हे जाळी ठेवून घेऊ, म्हणजे काय की आपल्याला ना जे आपण पोपटी बनवू ना ती खाली लागली नाही पाहिजे. नंतर आपण टाकू हा भांबुडीचा पाला. हा भांबुडीच्या पाल्याचा सुगंध मस्त येतोय. त्यानंतर आपण हे एक केळीचं पान टाकूया आणि त्यामध्ये आपण टाकूया आपल्या वाटाण्याच्या शेंगा आणि पावट्याच्या शेंगा.
त्यानंतर आपण टाकणार आहे यामध्ये ओवा टाकतोय. हे गेलं जाड काळं मीठ गेलं. त्यानंतर पुन्हा आपण केळीचं पान ठेवूया. आणि जे आपण पुरचुंड्या बनवलेल्या ना या त्या पुरचुंड्या आपण यामध्ये ठेवूया. म्हणजे बघा आता कसं आहे की पावट्याचं जे पाणी आहे ना ते ह्याला लागणार नाही. एक केळीचं पान, हे जास्त मी केळीची पानं ठेवली कारण की याच्यानंतर आपल्या पुन्हा वालाच्या इथे शेंगा येणार आहेत त्यासाठी. आणि पुन्हा आपण टाकतो याच्यामध्ये ओवा आणि हे काळं मीठ. त्यानंतर आपण टाकतो ह्यामध्ये आपली ही अंडी. ही गेली अंडी. आणि हे जे आपण बटाटे मसाले लावलेले आहेत ना ते बटाटे पण आपण ह्यावर ठेवूया. आणि ह्या उरलेल्या शेंगा सर्व उरलेल्या शेंगा ज्या आहेत त्या पण आपण टाकून देऊ ना, म्हणजे झालं. पुन्हा याच्यावरती थोडासा ओवा आणि हे जाड काळं मीठ. आणि यावरती बांबुडीचा पाला. चला आपली पोपटी रेडी आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त हिला ना कुकरवर ठेवायचंय आणि 10 ते 12 शिट्या घ्यायच्यात आपल्याला. मग आपली पोपटी झाली रेडी. चला याला झाकण लावूया. यस. चला आता आपण याला ठेवूया गॅसवर. गॅस ठेवायचा, गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे. आणि ही गेली आपली कुकर पोपटी आपल्या गॅसवरती. आणि 10 ते 12 शिट्या होण्याची आपण वाट बघायची आहे. चला इथे 7 ते 8 शिट्या मी घेतलेल्या आहेत. आणि गॅस पण बघा मीडियमवर ठेवलेला आहे. आणि आता गॅस करूया बंद, बघूया आपली पोपटी कशी झाली आहे ती. आता काय करूया आपण थोड्या वेळाला थंड होऊ देऊया. संध्याकाळ पण झाली आहे, आता सूर्यास्त व्हायचा वेळ आली आहे. तर याला थंड होऊ देऊया आणि मग बघूया आपली पोपटी जी आपण बनवली आहे कुकरमध्ये, त्याच्या आतमध्ये जे इन्ग्रेडियंट्स टाकलेत, जे पदार्थ टाकलेत ते शिजलेत की नाही प्रॉपर. चला कुकर थोडासा झाला आहे थंड. आता आपण एकदा मी तुम्हाला दाखवतो, इथे ठेवतो आणि बघूया आपली शिजली आहे की नाही प्रॉपर. ओके 1 2 3. आहा एवढी लेअर भरलेली आपण आणि ते पूर्ण खाली गेलं. चला आता याला एक एक काढून बघूया कशी झाली. हा बटाटे, इकडे ठेवूया बटाटे. अंडी, अंडी मधून क्रॅक झालेत म्हणजे अंडी शिजलीत प्रॉपर. एक एक काढून घेतो मी. चटके करे शेंगा पण मस्तपैकी शिजलेल्या आहेत. पण मेन इन्ग्रेडियंट जे आहे ना ते आपलं खाली आहे ना, जे आपण लेयर्स लावले ना त्यामुळे ना शेंगा बघा एकदम प्रॉपर ना शिजलेल्या आहेत. म्हणजे एक पण शेंगा अशी केलेली खराब नाही झाली. म्हणजे यावेळेला शेंगा निवडताना ना मी प्रॉपर निवडल्या, एकदम दाणे दाणे शेंगा घेतल्या. एकदम पुरचुंडी काढायची ट्रिक कशी काढली आपण. एंटर 1 2 3. हा याला पाणी थोडंसं आहे, गरमागरम आहे. ही दुसरी, आणखीन ही तिसरी. क्या बात आहे. अरे हो आणखीन काय मोठी, ही चौथी. इथे अशा प्रकारे आपली पोपटीची डिश रेडी आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे आपली पोपटी जे आपण इन्ग्रेडियंट्स टाकलेले ना ते सगळे कुक झालेले आहेत. आता फक्त आपल्याला हे खोलून बघायचं आहे. तर पोपटी बनवताना आपण कशी सुरुवात केली, तर चिकन आपण स्वच्छ धुवून घेतलं. जे बोनलेस होतं हे लेग पीस होते आणि बोनलेस होते पीस, तर ते स्वच्छ धुवून घेतले. त्याला आपण मस्तपैकी आपल्या बेसिक मसाल्यांनी त्याला मॅरिनेट केलं. त्याच्यानंतर आपण हे जे बटाटे आहेत, जो मसाला आपण तयार केलेला म्हणजे आलं लसूण पेस्ट आणि हळद मीठ
लाल मसाला, तिखट मसाला, त्यांनी देखील ह्या आपण जरा चिरा पाडल्या आणि त्यात मसाले भरले. ह्या भाज्या देखील स्वच्छ धुवून घेतल्या. नंतर आपण मोठा कुकर घेतला. कुकरमध्ये पोपटी बघा करपू नये किंवा ह्या वालाच्या शेंगा वगैरे जर सगळे आपले जे इन्ग्रेडियंट आहेत ना ते करपू नये, चांगले शिजावेत. तर त्यासाठी आपण काय केलं, खाली एक प्लेट ठेवली म्हणजे चिटकू नये खाली, त्यासाठी कुकरमध्ये. आणि नंतर मग आपण केळीचं पान ठेवलं. त्याच्यानंतर आपण एक लेअर ही जे दाणे आहेत, वालाचे दाणे आहेत, पावटा आहे हा, तर हा आपण टाकला. त्याच्यानंतर मटारचे जे दाणे आहेत ते टाकले. आणि नंतर आपण त्यावरती टाकलं ओवा आणि जे काळं मीठ आहे, जाड काळं मीठ, तर ते टाकलं. त्याच्यानंतर आपण पुन्हा केळीचं पान वगैरे ठेवलं. आणि हे जे आपले नॉनव्हेज आहेत म्हणजे लेग पीस आणि बोनलेस चिकन आहेत ते ठेवलं. त्याच्यावरती पुन्हा केळीचं पान ठेवलं, आपण ओवा मारला, त्यानंतर काळं मीठ मारलं. आणि नंतर मग आपण पुन्हा ह्याची या वालाचे दाणे जे आहेत आणि हे मटारचे दाणे ह्याची लेअर हे केली. अंडी त्यामध्ये घातली, बटाटे घातले आणि आपण कुकरवर 7 ते 8 शिट्या घेतल्या स्लो गॅसवरती. आणि आता तुम्ही बघू शकता. तर आपण आता काय करूया, पाहूया शिजलंय की नाही. तर पहिला इथे बटाटे आहेत ना, तर मी बटाट्यापासून सुरुवात करतो की बटाटे शिजलेत का. हे बघा बटाटे ना प्रॉपर शिजले, सॉरी आतमध्ये जाते प्रॉपर, म्हणजे बटाटे एकदम प्रॉपर शिजलेले आहेत. आणि हे मटारचे दाणे आहेत. तर मी याला बघा तुमच्या समोरच खोलतो. हे बघा इझिली खोलले जातात आणि आतले दाणे ना आहेत तसेच आहेत, मेल्ट नाही होत आहेत. हे बघा. तर मटारचे दाणे तर नक्की टाका. त्याच्यानंतर हे आहेत पावट्याच्या शेंगा, ही पण बघा तुमच्या समोर खोलतो. हे बघा कसे जाड जाड दाणे आहेत, हे पण टेस्ट करून बघूया. अंडी पण प्रॉपर शिजलेत, कारण की बघा इथे फुटलेली आहेत अंडी, तर त्यामुळे अंडी पण प्रॉपर शिजली आहेत. गरम आहेत. पण आता आपण काय करूया, तिथपर्यंत हे चिकन खोलूया. गरमा गरम. तर हे तुमच्या समोरच खोलतो मी. क्या बात आहे. बघा केवढा मोठा पीस होता आणि हा पीस असा झालेला आहे. वाफा देखील येतात त्याला अजून. मसाला चांगला उतरलाय. पण मी एक एक काढून घेतो मग खाईने. केळीच्या पानात चला याला मधूनच काढूया. सही. हे आपण जे बोनलेस पीस जे ठेवलेले ना, तर हे बोनलेसचे जे पीस आहेत. क्या बात आहे. मला वाटलेलं की बोनलेस आहे ना तर ओव्हरकुक होऊ शकतं. सो मी काय केलं, 10 ते 12 शिट्या नाही घेता, मी 7 ते 8 शिट्या घेऊन मोकळा झालो. आणि त्यामुळे ना हे बघा तुमच्या समोरच आहेत. क्या बात आहे. तर मित्रांनो आपण बघितलं बटाटे शिजलेत, अंडी शिजलेत मस्तपैकी, आणि हे जे शेंगा आहेत आणि मटारचे जे दाणे आहेत ते प्रॉपर शिजलेले आहेत. आता आपण हे बघा इथे बोनलेस जे आपण पीस होते ना तर ते पण आपण शिजवलेले, तर ते पण प्रॉपर शिजलेले आहेत. आणि आता मी जसं मागच्या वेळेला आपण पोपटी बनवताना कुकरमध्ये जो प्रॉब्लेम झालेला, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ब्लॉगमध्ये की हे जे वालाचे दाणे आहेत ना, ह्याचं वरचं जे साल आहे ना त्याचं पाणी उतरते याच्यामध्ये, ह्या चिकनमध्ये, तर त्यामुळे टेस्ट थोडीशी एकदम कडवट वगैरे लागते. म्हणून आपण काय केलं की लेअर ठेवले, केळीच्या पानाचे लेअर ठेवले. नंतर एक्स्ट्रा लेअर म्हणून आपण केळीच्या पानात बांधलं. सगळं जे चिकन होतं ना ते केळीच्या पानात बांधलं, म्हणजे जेणेकरून जो हा पाल्याचा जो रस आहे ना तो ह्यामध्ये उतरू नये त्यासाठी. आणि मी आता बघतो ह्याची टेस्ट कशी आहे. आपण जी आयडिया केली ना ती एकदम परफेक्ट होती. म्हणजे जे हे दाणे आहेत ना, हे जे साल आहे ना, याचं पाणी जरा पण त्यामध्ये उतरलं नाही. आणि चिकन आहे ना, मसाला वगैरे ना एकदम परफेक्ट लागतो. मिठाचं प्रमाण देखील एकदम परफेक्ट आहे. तर आता आपण लेग पीस ट्राय करू. किती सॉफ्ट आहे बघा, एक नंबर. तर आत्ता मला 2 पोपटी बनवल्यानंतर मला आत्ता पहिल्यांदा हे बोलायला मिळतंय की यावेळेची पोपटी आहे ना एकदम छान झाली आहे. बघा ना, कमी इन्ग्रेडियंट आहेत, खायला पण मस्त वाटते. जराही कुठे करपली नाहीये किंवा काय नाहीये. सगळे मसाले प्रॉपर मुरलेले आहेत, बटाटे वगैरे सगळं एकदम भारी लागते. आणि अंडी तर काय अशी पण उकडली जातातच. तर मित्रांनो 2 वेळेला पोपटी फेल होऊन, म्हणजे 2 वेळेला पोपटी बिघडून तिसऱ्यांदा मी ट्राय केली आणि ती प्रॉपर झाली. त्यामुळे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगू शकतो, ह्या व्लॉगमध्ये सांगू शकतो. आणि मित्रांनो जेव्हा पण मी रेसिपीचे ब्लॉग बनवतो ना ते ब्लॉग फॉर्मॅटमध्ये बनवतो, नाहीतर हे रेसिपी मी तुम्हाला
फटाफट 5 मिनिटात पण बनवून दाखवू शकतो. पण ब्लॉग फॉर्मॅट आपलं ब्लॉग चॅनल आहे, त्यामुळे तुम्हाला मी ब्लॉग फॉर्मॅटमध्ये हे बनवून दाखवतो. सो हा माझा पोपटीचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही यावर्षी पोपटी तुमच्या घरी बनवली की नाही, आणि बनवली असेल तर तुम्ही त्या पोपटीमध्ये काय काय टाकता ते देखील कमेंट करून नक्की सांगा. मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, आणि हो, आपली काळजी घ्या.